नमस्कार. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीमध्ये सामान्य विज्ञान हा विषय अनेकदा एक मोठा अडथळा वाटतो, नाही का? पण काळजी नसावी. चला, आज आपण हेच बघूया की यातले नेमके कोणते टॉपिक्स सर्वात महत्त्वाचे आहेत, जेणेकरून आपला अभ्यास अगदी सोपा आणि प्रभावी होईल. तर सुरुवात करूया एका सगळ्यात महत्त्वाच्या आकड्याने, आणि तो आकडा आहे 20. हो, बरोबर ऐकलं. पूर्व परीक्षेच्या 100 प्रश्नांपैकी तब्बल 20 प्रश्न हे फक्त आणि फक्त सामान्य विज्ञानावरचे असतात. आता याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, नाही का? विज्ञानामध्ये चांगली कामगिरी म्हणजे 20 पैकी किमान 12 ते 15 प्रश्न जरी बरोबर आले ना, तरी ते पूर्व परीक्षा पास होण्याचं तिकीट ठरू शकतं. इतका हा महत्त्वाचा विषय आहे. पण मग इथेच तो महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, जो जवळपास प्रत्येक उमेदवाराला पडतो, की इतका मोठा अभ्यासक्रम असताना कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी नेमकं कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करायचं? चला तर मग सुरुवात करूया विज्ञान अभ्यासक्रमातल्या सगळ्यात महत्त्वाच्या विभागापासून, आणि तो विभाग आहे अर्थातच जीवशास्त्र. आता हे बघा, हे आकडेवारी पाहिली की लगेच लक्षात येतं. विज्ञानाच्या एकूण प्रश्नांपैकी जवळजवळ निम्मे म्हणजे तब्बल 50% प्रश्न हे एकट्या जीवशास्त्रावर येतात. त्यामुळे साहजिकच आपल्या अभ्यासात या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावंच लागेल. मग जीवशास्त्रामध्ये नेमकं काय वाचायचं? तर हे आहेत ते 5 अत्यंत महत्त्वाचे घटक: वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण, मानवी शरीरशास्त्र, मानवी आणि वनस्पती रोग, जैवतंत्रज्ञान आणि प्राणी ऊती. आयोगाचा ह्या घटकांवर नेहमीच विशेष भर असतो, त्यामुळे यांची तयारी करणं अगदी आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण तर इतकं महत्त्वाचं आहे की तज्ज्ञ म्हणतात, या टॉपिकशिवाय आयोगाची प्रश्नपत्रिका सहसा पूर्णच होत नाही. म्हणजे हा विषय आपण सोडून चालणारच नाही. आणि हो, ह्युमन फिजिओलॉजी म्हणजे मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा: संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन्स या भागावर विशेष लक्ष द्या, कारण यावर प्रश्न येण्याची शक्यता खरंच खूप जास्त असते. बरं, जीवशास्त्र झालं. आता पुढचा महत्त्वाचा विभाग म्हणजे भौतिकशास्त्र. चला, यातले 5 मुख्य टॉपिक कोणते आहेत ते पटकन बघून घेऊया. हे 5 विषय म्हणजे भौतिकशास्त्र विभागाचा जणू कणाच आहेत. एक म्हणजे प्रकाशशास्त्र, दुसरं विद्युतधारा, मग उष्णता, ध्वनी आणि किरणोत्सारिता. या 5 टॉपिक्सवर जर प्रभुत्व मिळवलं तर वारंवार विचारल्या जाणाऱ्या बहुतेक प्रश्नांची तयारी इथेच होऊन जाते. आणि समजा थोडं इतरांपेक्षा पुढे राहायचं असेल तर वेळ मिळाल्यास गुरुत्वाकर्षण आणि दाब या 2 टॉपिक्सचाही नक्की आढावा घ्या, कारण यावर आलेले प्रश्न आपला स्कोर नक्कीच वाढवू शकतात. आता आपण वळूया रसायनशास्त्राकडे, आणि इथे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण अलीकडच्या काळात या विषयाचं महत्त्व परीक्षेत खूप वाढताना दिसतंय. हो, हे खरंय. तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार आयोग आता रसायनशास्त्रावरील प्रश्नांची संख्या हळूहळू वाढवत आहे. त्यामुळे या विषयाला कमी लेखून चालणार नाही. तर मग यात प्राधान्यक्रम कसा ठेवायचा? सगळ्यात आधी अणूची संरचना आणि धातू-अधातू हे टॉपिक पूर्ण करा. हे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर कार्बनी संयुगे आणि अम्ल, आम्लारी व क्षार यांसारख्या विषयांकडे वळा. आणि हो, एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित रसायनशास्त्र, म्हणजे प्रदूषण, कीटकनाशके किंवा अगदी साबण आणि प्लॅस्टिक यांसारख्या गोष्टी. यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. चला तर, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याचं सार काढून एक अंतिम अभ्यास आराखडा बनवूया. हा आराखडा परीक्षेत नक्कीच मदत करेल. ही आहे आपली अल्टिमेट फोकस लिस्ट. जीवशास्त्रामध्ये वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण व मानवी शरीरशास्त्र, भौतिकशास्त्रामध्ये प्रकाशशास्त्र आणि विद्युतधारा, आणि रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना व धातू आणि अधातू. अगदी कमीत कमी वेळ जरी असेल तरी सामान्य विज्ञानातील हे 6 विषय अजिबात वगळता येणार नाहीत. हे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. तर बघा, अभ्यासाचा एक स्पष्ट आराखडा आता आपल्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो: ही रणनीती वापरून अभ्यासाला सुरुवात कधी करणार?